नमस्कार मंडळी. ठरलं तर मगच्या आजच्या भागात प्रेक्षकांना एक जबरदस्त वळण पाहायला मिळणार आहे. खोट्या प्रियाचा बुरखा आता हळूहळू फाटू लागला आहे आणि सायली अर्जुनच्या हाती एक मोठा पुरावा लागला आहे. सायली अतिशय घाईघाईत अर्जुनकडे येते आणि तिला दिसलेलं सत्य सांगते. सायली म्हणते, अर्जुन सर, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. प्रियाच्या डाव्या खांद्यावर भाजल्याचा तो जुना वळ आहे. हे ऐकताच अर्जुनच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. त्याला शांता मावशींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आठवू लागते. तो ठामपणे म्हणतो, याचा अर्थ मावशी जे सांगत होत्या ते अगदी खरं आहे. सायली, तो वळच सिद्ध करतोय की प्रिया हीच खरी बबली आहे. हा आपल्यासाठी खूप मोठा पुरावा आहे आणि आता तिला उघड पाडण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. दुसरीकडे प्रिया कोणाच्या तरी फोनची वाट पाहत असते. तितक्यात एका अज्ञात मुलाचा फोन येतो. प्रिया संतापाने ओरडते, शहाण्या, फोन का केलास? तुला सांगितलं होतं ना, काम झाल्यावर फक्त मेसेज करायचा. पण समोरून जे उत्तर येतं ते ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. तो मुलगा म्हणतो, मॅडम, काम झालंच नाहीये. तुम्ही जो पत्ता दिला होता तिथे मी पोहोचलोय, पण घराला कुलूप आहे, तिथे कोणीच नाहीये. फोन ठेवल्यानंतर प्रिया पूर्णपणे हादरून जाते. तिच्या मनात विचारांचे काहूर माजते. ती स्वतःशीच पुटपुटते, सदा आणि मैना अचानक कुठे गायब झाले? नक्की काय झालं असेल? जर ते सायली किंवा अर्जुनच्या हाती लागले तर माझं सगळं पितळ उघडं पडेल. आता सदा मैना नक्की कुठे गेले आहेत? सायली आणि अर्जुन या पुराव्याचा वापर करून प्रियाला कसं अडकवणार हे पाहणं रंजक ठरेल. पाहत रहा ठरलं तर मग, फक्त स्टार प्रवाहावर.